वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुशारदवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावर्दण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृतिभिः देवे सदा वन्दिता। सामन्पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांना नमस्कार करून श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 117व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 116 भाग श्रवण केलेले आहेत आणि आजचा जो आपला चिंतनाचा भाग आहे, विवरणाचा जो भाग आहे, तो भाग क्रमांक 117। आपण चिंतन करत आहोत दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासातील अभिमाने उठे मत्सर मत्सरे तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे या ओळीवर आपण चिंतन करत आहोत। आपण बघितलं की माणसाकडे अभिमान कसा येतोय आणि अभिमान एकदा काय आला की मत्सर कशा प्रकारे माणसाकडे कार्य करायला लागतो किंवा माणूस कशा प्रकारे मत्सर करायला लागतो। आणि मग एकदा काय अभिमान आला की मत्सर येतोय आणि मत्सर आल्यानंतर मग तिरस्कार येतोय। अभिमाने उठे मत्सर मत्सरे तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे आणि मग तो क्रोध येतो। क्रोध ज्या वेळेला पिंडामध्ये कार्य करत असतो, मनामध्ये ज्या वेळेला तो प्लॅनिंग करत असतो त्यावेळेला दिसत नसतो। कारण आपण चिंतन करत असताना बघितलं की माणूस कुठलीही गोष्ट एकाएकी करत नाही। एखाद्याकडून एखादं कार्य झालं की आपण म्हणतो एकाएकी त्याने असं केलं, पण ऍक्च्युअली एकाएकी कुठलीही गोष्ट घडत नसते। अनेक विषयांची एकी एकत्र झाल्यानंतर अनेक विषयांची एकी झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे विचार आले जातात, अनेक प्रकारचे प्लॅनिंग केलं जातंय आणि मग ते कार्य पुढे घडल्यानंतर आपल्याला दिसतंय की अमक्याकडून अमुक कार्य घडलं। कुठलंही कार्य असू द्या, मग ते कामाचं असू द्या, क्रोधाचं असू द्या, लोभाचं असू द्या, अभिमानाचं असू द्या, मत्सराचं असू द्या, तिरस्काराचं असू द्या, कुठल्याही विषयातून किंवा कुठल्याही विषयाचा जरी आपण अभ्यास केला बघितलं तरी कोणतंही कार्य हे आधी पिंडामध्ये चालू असतंय, मनामध्ये चालू असतंय आणि मग कालांतराने ते शरीराकडे आल्यानंतर, एखाद्या इंद्रियाकडे आल्यानंतर, त्या देहाकडून घडल्यानंतर, त्या शरीराकडून घडल्यानंतर आपल्याला कळतंय अमक्याकडून असं कार्य घडलं। मग माणसाकडे क्रोध आल्यानंतर बघा, एकदा काय तो राग आला, आता माणसाकडे राग किंवा क्रोध केव्हा येतो? ज्या वेळेला माणसाच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडते, मनाला न पटण्यासारखी गोष्ट ज्या वेळेला समोर एखादी घडते त्यावेळेला माणसाला राग येतो, क्रोध येतो नक्कीच। आणि मग एकदा काय तो राग क्रोध आला की मग माणूस काय करतोय? क्षणाचाही विचार न करता त्यावेळी आपण काय करायला पाहिजे हे त्याला भान राहत नाही आणि मग क्रोधाने तो काहीतरी त्याच्याकडून ते कार्य घडलं जातंय। एखाद्या वेळेला माणसाच्या मनाविरुद्ध एखादं काम झाल्यानंतर त्याच्याकडे तो क्रोध आला की तो लगेचच ऍक्शन घेतोय त्याच्यावर, त्या ठिकाणी लगेचच त्याप्रमाणे कर्म करायला लागतोय, कार्य करायला लागतोय। पण ती कार्य करत असताना, ती कर्म करत असताना त्याला कळत नाही की आपण काय करतोय। ह्याच्याने समोरच्याची हानी आहे किंवा आपली हानी आहे किंवा कशा पद्धतीने काय कार्य घडेल ह्याचा जराही तो विचार करत नाही आणि मग न जाणो कदाचित त्याच्या प्लॅनिंग मध्ये नसलेलं, त्याच्या मनातही अशी काही गोष्ट नसलेली ज्या वेळेला तो क्रोध त्याच्याकडून करून घेतो किंवा रागाच्या भरामध्ये त्याच्याकडून ते होतंय, त्यावेळेला तो पण बोलतोय की अरे मला तिथपर्यंत जायचंच नव्हतं, मला फक्त त्याला थोडं मारायचं होतं, पण थोडं असं करता करता माझ्याकडून असा काही एखादा फटका लागला की त्या ठिकाणी तो समोरचा मनुष्य मृत पावतोय। आणि मग ज्या वेळेला समोरच्या माणसाला ज्याच्याकडून हा अपराध घडतोय त्याला ज्या वेळेला कारावास होतोय, कारागृहामध्ये तो असतोय, त्यावेळेला तो तिथे विचार करतोय
कारागृहात गेल्यानंतर त्यावेळेला तो त्याच्या मनाशीच विचार करतोय की अरे मला एवढं करायचंच नव्हतं आणि माझ्याकडून हे घडेल असं मला वाटलंही नव्हतं, पण रागाच्या भरात घडलं. कसं घडलं तेही कळालं नाही, कशा प्रकारे आणि एकाएकी माझ्याकडे तो राग एवढा कसा काय आला, तो क्रोध माझ्याकडे एकाएकी एवढा कसा काय आला हेही मला कळालं नाही. पण त्यावेळेला विचार करून कुठल्याही प्रकारे फायदा नसतो, व्यर्थ असतंय ते. एकदा रागाने माणसाकडून काहीतरी अपराध घडला, एकदा क्रोधाने माणसाकडून काहीतरी अपराध घडला आणि त्याची शिक्षा त्याला झाल्यानंतर ती शिक्षा भोगत असताना जर तो विचार करत असेल की माझ्याकडून असं व्हायला नको होतं, माझ्याकडून असं झालं, चुकीचं झालं, ती शिक्षा भोगत असताना जर माणूस विचार करत असेल तर ते फायद्याचं नसतंय ना. मग संत काय म्हणतात की ज्या वेळेला माणसाकडे राग येतोय, क्रोध येतोय, त्याच वेळेला जर माणसाने संयम ठेवला, शांतता जर राखली, शांततेने जर विचार केला आणि विचारपूर्वक जर त्या ठिकाणी निर्णय घेतला तर नक्कीच तो निर्णय त्याचा योग्य असेल. पण विचार न करता आला रागात, क्रोधात आल्याबरोबर जर ऍक्शन घेतली, क्रोधात आल्याबरोबर जर रागाने अपराध केला, काहीतरी त्याच्याकडून घडलं, तर मग मात्र तो त्या कारागृहात गेल्यानंतर तो विचार करतो की अरे एक मिनिट फक्त शांत बसलो असतो, 5 मिनिटं फक्त शांत बसला असतो तर आज मला कित्येक वर्ष इथे खडी फोडायला यायची वेळ आली नसती. 5 मिनिटं जर गप्प बसलो असतो तर आज मला कित्येक वर्ष माझ्या कुटुंबापासून, मला या वंचित किंवा कुटुंबापासून लांब असं, कुटुंबापासून दूर असं राहायची वेळ आली नसती. हा विचार तो केव्हा करतोय? ज्या वेळेला अपराध घडतोय तेव्हा. मग संतांचं म्हणणं तेच आहे की अरे राग आला, क्रोध आला, संयम ठेव, शांतता राख, भगवंताचं चिंतन कर, त्यावेळेला देवाला आठव, भगवंताचं नामस्मरण कर, म्हणजेच पुढे काय निर्णय घ्यायचंय, पुढे काय पाऊल टाकायचंय हे देवाच्या कृपेने नक्कीच तुला कळेल आणि अपराध घडणार नाही. रागाच्या भरामध्ये माणसाकडून जो काही अपराध घडतो तो कसा, आपण बोलतो एकाएकी झालं, पण एकाएकी कुठलीही गोष्ट घडत नसते. तो राग त्याच्या मनामध्ये बऱ्याच दिवस तो खदखदत असतो, तो राग त्याच्या मनामध्ये, पिंडामध्ये बऱ्याच दिवस असतो आणि तो बोलतो सुद्धा. तो भेटला ना की मी त्याला असे बोलणारच. म्हणजे त्याच्या मनात तो राग आल्यापासून, तो क्रोध आल्यापासून तो त्याच विचारात असतो की मला तो भेटला की मी असं बोलणार, मला तो भेटला की मी त्याला मारणार, मला तो भेटला की मी बदला घेणार. ह्या सगळ्या प्लॅनिंग करत असतो, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. आणि म्हणूनच मग संत चरणाची गरज काय, किंवा माणसाने संतांच्या चरणाशी का राहावं, संतांची शिकवणीची काय गरज आहे, किंवा संतांच्या शिकवणीमध्ये माणसाने का राहावं, त्याला कारणच हे आहे. माणसाकडून अपराध घडल्यानंतर शिक्षा भोगत असताना माणूस बोलतोय की अरे 5 मिनिटं गप्प बसलो असतो तर ही वेळ आज माझ्यावर आली नसती. त्याच 5 मिनिटाचा विचार आमच्या पिंडामध्ये चांगला यावा म्हणून आम्ही अखंड संतांचं कार्य करत असतो. त्याच 5 मिनिटामध्ये आम्हाला काय करायचं आहे हे आम्हाला कळावं आणि त्यावेळेला तो संयम, ते नियंत्रण, आणि त्यावेळेला देवाचं नाव आम्हाला आठवावं, त्यावेळेला देवाचं नामस्मरण आम्हाला आठवावं म्हणून आम्ही हे सगळं परमार्थ करत असतो, देवाचं कार्य करत असतो, देवाचं स्तवन करत असतो. कारण हे कार्य सुद्धा माणसाकडून एकाएकी घडत नाही. लोक म्हणतात की पक्का राग आला ना की माणसाने उलटे आकडे मोजायचे, पण तो कधी उलटा होतो ते त्याचं त्यालाच कळत नाही. उलटे आकडे मोजून काही फरक पडत नाही. हे येण्याच्या आधीच, तो विषय येण्याच्या आधीच जर देवाचं नामस्मरण चालू असेल, नम्रता असेल, संयम असेल, तर तो अपराध त्याच्याकडून घडणारच नाही ना. म्हणून हा माणूस समर्थाने या ठिकाणी जाणीव करून दिलेली आहे. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. मग एकदा काय राग आला की माणूस आपल्या संसारामध्ये कशा प्रकारे वावरत असतो, आपल्या घरामध्ये कशा प्रकारे वावरत असतोय. संसार त्याचा असतो, पत्नी त्याची असती, पोरं त्याची असतात, पण तरी सुद्धा एकदा राग आला ना की त्याला कशाचीच जाणीव राहत नाही. त्याला कसल्याही गोष्टीची स्मरण राहत नाही की हे माझं आहे, हे मला सांभाळायचं आहे, ह्यांचा सांभाळ मला करायचा आहे. ह्या गोष्टींचं त्याला विस्मरण होत आहे. आणि मग त्या ठिकाणी एकदा काय राग आला की एकतर संसारामध्ये तो काहीतरी करून तो ठेवतोय, काहीतरी कुठली तरी गोष्ट त्याच्या हातातून घडते, किंवा
तो स्वतः काहीतरी एक वेगळा निर्णय घेतो. आणि म्हणून संत म्हणतात की रागाने घेतलेले निर्णय, क्रोधाने घेतलेले निर्णय कधीही बरोबर नसतात, ते चुकीचेच असतात, कधीच बरोबर नसतात. म्हणून मांडलेले आहेत. एकदा राग आला की माणूस अद्वा तद्वा बोलत असतो. असं काही एखादा बोलतोय की सहज सहज बोलतोय, पण समोरच्या माणसाच्या पिंडामध्ये एवढं बोचलं जातंय, ते एवढं टोचलं जातंय की हा सहज बोलून जातोय, पण कित्येक वर्षापर्यंत तो माणूस त्याच गोष्टींचा विचार करत राहतोय. असे काही बोलणं असतंय माणसाचं. म्हणून ते एक ठिकाणी वाचनामध्ये आलं की एखाद्या माणसाने जर विष घेतलं तर ते विष एकाच माणसाला मारतंय. पोटात गेलेलं विष एकाच माणसाला मारतंय, पण मात्र ओठात असलेलं शब्दरूपी विष हे अनेक लोकांना जिवंतपणे मारण्याचं काम करतंय. अतिशय चांगल्या प्रकारचा विचार तो वाचनामध्ये आला की पोटात गेलेलं विष एकाच माणसाला मारतंय, पण ओठात असलेलं शब्दरूपी विष अनेक माणसांना जितची प्रेता समान करतंय. आणि ते आज आपल्याला पाहायला मिळतंय, काही ठिकाणी अनुभवायला मिळतंय. एखादा माणसाचं बोलणं असं फटकळ असतंय, एखादा माणूस असा रागाने पटकन बोलून जातो की समोरच्या माणसाला त्या गोष्टींवर, त्या बोलण्यावर खूप विचार करावा लागतोय किंवा त्याच्या तो जिव्हारी लागतोय. मग आपण आपल्या समाजामध्ये वावरताना, कुटुंबामध्ये वावरताना, आपण आपल्या घरामध्ये वावरताना कशा प्रकारे वावरावं ही शिकवण संतांनी दिलेली आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या संसारामध्ये सुखप्राप्ती होईल, जेणेकरून आपल्याला आपल्या संसारामध्ये आनंदाने राहता येईल. अशा प्रकारे माणसाने वावरावं, अशा प्रकारे माणसाने राहावं. एखादा माणूस एखाद्या विषयाधीन असेल, एखादा माणूस एखाद्या व्यसनाधीन असेल, तर त्याला प्रत्येक वेळेला लोक बोलत असतात आणि तो सुद्धा ऐकत असतो. पण एकदा ऐकता 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 एवढा काय एखाद्या वेळेला त्याच्याकडे राग येतोय की त्याला असं वाटतं मी दारू पितोय, मी व्यसन करतोय आणि मला लोक सगळी बोलतायत, मला सगळी लोक टोचतायत, मग मी काय करावं. मग तो काय करतोय, पिलेला असताना रागाच्या भरामध्ये, क्रोधाच्या भरामध्ये बाटली फोडतोय. पण जरी अगोदरच्या दिवशी त्याने बाटली फोडली तरी दुसऱ्या दिवशी मात्र तो अड्ड्यावर बरोबर जातोय. मग संत म्हणतात की अरे रागाने बाटली फोडण्यापेक्षा ती आसक्तीच जर मनातली नष्ट केली तर दुसऱ्या दिवशी तू जाणारच नाही ना तिथे. म्हणजे राग आला, क्रोध आला की माणूस काय करतोय, त्याला असं वाटतं की लोक मला बोलतायत, लोक मला टोचतायत, समाजामध्ये मला मान नाही आहे, समाजामध्ये मला लोक हसतायत, कुटुंबातली लोक हसतायत, मला कुठल्या कार्यक्रमामध्ये पुढे करत नाहीत, असं त्याला वाटतंय. आणि कधीतरी कोणीतरी एखादा काही माणूस बोलला ना की त्याच्या मनाला लागतंय, मनाला लागल्यानंतर त्याच्याकडे राग येतोय, क्रोध येतोय. एकदा काय तो क्रोध आला की क्रोधाने तो काय करतोय, आजपासून सोडली हे दाखवण्यासाठी बाटली फोडतोय. पण बाटली फोडली म्हणजे वासना नष्ट झाली असं नाही, बाटली फोडली म्हणजे वासना नाहीशी झाली असं नाही. संत म्हणतात की ती वासना, ती आसक्ती जी पिंडामध्ये आहे ना, ती आसक्तीच नाहीशी करणं, ती वासनाच निर्वासना करणं. मग बाटली पण फोडायची गरज लागणार नाही. भरलेली बाटली पुढे असताना सुद्धा माणूस हात लावू शकत नाही जर वासना पिंडामध्ये शिल्लक नसेल तर. ती वासना निर्वासना जर असेल तर नक्कीच पुढे ते द्रव्य दिसत असताना सुद्धा तो घेणार नाही. ज्याच्या पिंडात परधन भयावह ही शिकवण आहे तो त्याच पद्धतीने त्या ठिकाणी वागणार. ज्याच्या पिंडात परश्री माता भगिनी हे शिकवण आहे तो त्याच पद्धतीने त्या ठिकाणी वागणार. आई आणि बहीणच आहे. मग क्रोधाने रागाने नको तो निर्णय घेण्यापेक्षा संत चरणी येऊन संतांचे विचार ऐकून, संतांचे विचार श्रवण करून नम्रतेने जे कार्य घडेल ते संतांच्या कृपेने योग्यच असेल ना. फक्त त्यासाठी काय पाहिजे, संयम पाहिजे, परमार्थ पाहिजे, संत विचारांची जोड पाहिजे किंवा संत विचारांची, संत शिकवणीची प्रत्येकाच्या ठिकाणी संतांची शिकवण पाहिजे. आणि ती शिकवण जर असेल, त्या शिकवणीप्रमाणे जर मनुष्य राहिला तर नक्कीच त्याच्याकडे तो क्रोध, तो राग त्या पद्धतीने उभा राहणार नाही किंवा त्याच्याकडून ती कर्म घडणार नाही, त्याच्याकडून ते कार्य घडणार नाही. म्हणून ते संतांनी मांडलेलं आहे.
घरामध्ये मुलं त्रास देत आहेत, मुलं अभ्यास करत नाहीत, मुलांची परीक्षा आहे, सतत 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 टीव्हीच पाहतात आणि ते बरेच दिवस त्याच्या मनामध्ये तो विषय असा घालमेल करत होता. काय करावं काय करावं काय करावं. समोर टीव्ही लावलेली आहे, इकडे जेवायला बसलेला आहे आणि मुलांच्या हातात रिमोट आहे. एक मुलगा बोलतोय मला काहीतरी ते पोगो बघायचंय, दुसरा मुलगा बोलतोय मला नाही अमुक हे बघायचंय, कार्यक्रम बघायचंय कुठला तरी. त्यात त्याची बायको बोलते काहीतरी मला सिरियल पाहायचंय. त्यांचं काहीतरी भांडण चालू होतं आणि याच्या मनात बऱ्याच दिवसापासूनचा राग होत असतो की मुलं अभ्यास करत नाहीत, नुसती टीव्ही पाहतायत, नुसती टीव्ही मध्येच असतात. जेव्हा बघावं तेव्हा अभ्यासाच्या नावात बोंबाबोंब अभ्यास करत नाहीत. परीक्षा जवळ आलेली आहे, अभ्यासाची गरज आहे. हा बरेच दिवस विचार करत होता. पण नेमका तो योग आला त्या दिवशी. काय योग आला? यांची तिघांची भांडण झाली, दोन मुलांची, पत्नीची. हा म्हणतोय मला पोगो बघायचंय, तो बोलतोय काय मला अजून काहीतरी कार्यक्रम पाहायचा आहे, बायको बोलते मला काय सिरियल पाहायचे आहेत. आणि त्यांचं तसं सगळं चालू असताना त्याच्या हातात जो तांब्या होता तो तांब्या त्याने भिरकवला आणि टीव्हीवर, पाण्याने भरलेला तांब्या ज्या वेळेला त्याने टीव्हीवर मारला त्यावेळेला टीव्ही फुटला, तो बंद पडला. पण रागाने क्रोधाने जे काही त्याने काम केलं, कार्य केलं, तो ते कार्य झाल्यानंतर त्याच्यावर विचार करायला लागला की अरे टीव्ही फोडला बरोबर आहे, पैसे माझेच होते, आता कदा काळी जरी त्याची आवश्यकता असेल तरी खर्च करायला माझ्याच खिशातून पैसे जाणार आहेत. म्हणजे हानी आपलीच झाली ना. बरं टीव्ही फोडल्यानंतर ती पोरं गप्प बसली असतील तर ना, ती दुसऱ्या दिवसापासून शेजाऱ्यांच्या टीव्हीवर जायला लागली. मग टीव्ही फोडण्यापेक्षा त्यांच्याकडे जी आसक्ती आहे, त्यांच्याकडे जे विचार आहेत त्याच्यामध्ये परिवर्तन घडेल असं काही जर केलं असतं तर टीव्ही ही राहिली असती आणि त्यांच्या विचारातही परिवर्तन घडलं असतं. म्हणजे रागाने क्रोधाने मनुष्य जे काही निर्णय घेतो की नाही, पत्नीचं आणि पतीचं भांडण, आता म्हणतात असं की एका मांडणीवर भांडी ठेवायची म्हणजे भांड्याला भांड कधीतरी लागतंय, लागलं असेल दुसऱ्या दिवशी बरोबर होईल ना सगळं काय. एक दिवसात नाही, 2 दिवसात, 3 दिवसात, 4 दिवसात बोलाबोली होतेच. एकाच घरात एकाच कुटुंबात जर राहायचं आहे तर मग त्या पद्धतीने कधीतरी काहीतरी झालं म्हणून माणूस लगेच रागाने निर्णय घेतो. अरे मुलं आपली आहेत, पत्नी आपली आहे, घरदार आपलं आहे, त्यांना सांभाळणं आपल्यावर जबाबदारी आहे आणि थोडं काही झालं म्हणून लगेचच निर्णय घेतोय मनुष्य काहीतरी आत्महत्याचा वगैरे. संत म्हणतात आत्महत्या हा पर्याय नाही आणि हा आत्महत्येसारखं पातकही नाही. मग ज्या वेळेला माणसाच्या पिंडामध्ये असा राग येतोय, क्रोध येतोय, असा वाईट विचार येतोय ना, त्यावेळेला माणसाने काय करावं? सरळ देवाच्या पुढ्यात बसून नामस्मरण करावं. नामस्मरण करता 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 तिथे देव आपल्याला सद्बुद्धी देतोय, चांगली बुद्धी देतोय. पण नको तो निर्णय जर घेतला तर मात्र जीवाला मुकावं लागतंय. कधीतरी असं माणसाला वाटतंय की मी त्यांना आता फसवतोय, मी त्यांना आता धाक मिळावं म्हणून करतोय. आणि असे कित्येक गेले हो. बायकोला फसवायला गेले, मुलांना फसवायला गेले आणि स्वतः मात्र जीव गमवून बसले. म्हणजे रागाच्या भरामध्ये त्याला असं वाटलं की मी आता बायकोला असं दाखवतोय की मी आता आत्महत्या करतोय, मी आता मरतोय. त्याने थोडंच अंगावर घेतलेलं रॉकेल पेटवून घेतलं, त्याला वाटलं की लगेच विझेल, लगेच हे होईल. पण ते शेवटी काळाला जर आपण आमंत्रण केलं, काळाच्या तावडीत जर आपण स्वतःहून गेलो तर काळ सोडणार नाही हो. काळ कधी सोडत नाही. रागाच्या भरात त्याने ते केलं बरोबर आहे, पण नंतर मात्र अशी अवस्था झाली की स्वतःचा जीव त्याला गमवावा लागला. आणि स्वतः त्याने कबूल केलं. ज्या वेळेला तो 80% जवळजवळ भाजला, दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांना तो बोलला की अहो मला मरायचं नाहीये, मला मरायचं नव्हतं, मला फक्त त्यांना धाक द्यायचा होता, त्यांना दाखवायचं होतं. पण त्यावेळेला डॉक्टर बोलतात की जरी तुम्हाला मरायचं नाहीये, तुमची आता इच्छाही नसेल, तरी जवळजवळ 90% तुम्ही भाजलेले आहात. त्यामुळे जे काही आहे ते देवाच्या हातात. आता आपण स्वतःहून जर काळाच्या तावडीत गेलो, काळाच्या जबड्यात गेलो, स्वतःहून जर काळाच्या अधीन गेलो तर देव तिथे काय करणार आहेत?
मग देव कधी काय करतात तर असा राग येण्याच्या आधीच, अशी वेळ येण्याच्या आधीच जर आपण देवाचं नामस्मरण केलं तर नक्कीच त्या ठिकाणी देव सांभाळत असतो. देव त्या प्रसंगापासून आपल्याला वाचवत असतो. म्हणून सतत 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 मुलगा मोबाईल घेतोय, सतत सतत मोबाईल मध्ये बोट घालतोय तो मुलगा, सतत त्या मोबाईल मध्येच तो काही ना काही गेम वगैरे खेळत असतो. बापाने एकदा दोनदा बघितलं, त्याच्या मनामध्ये ते विचार होतेच की काय सांगावं याला, 4 वेळा सांगितलं ऐकत नाही, अनेक वेळा सांगितलं ऐकत नाही, शेवटी घेतला मोबाईल फोडला. नुकसान कोणाचं झालं? दुसरं आणायचं झालं तर कोणाच्या खिशातले पैसे जाणार आहेत? बरं, फोडला ते पैसे कोणाचे होते? म्हणजे रागाने नुकसान होतंय, क्रोधाने नुकसान होतंय, पण त्या ठिकाणी जर विचारपूर्वक जर समजा आपण त्याला व्यवस्थितरित्या समजवून दिलं, सांगितलं, तर नक्कीच त्या ठिकाणी रागाने क्रोधाने जो अपराध घडतो माणसाकडून तो घडणार नाही हे निश्चित आहे. अन्यथा माणसाची वृत्तीच अशी आहे ना, माणसाची विचारसरणीच अशी आहे ना की तो प्रत्येक गोष्ट करत असताना त्याच्या मनासारखी झाली की त्याला समाधान वाटतंय. मग ती कुठलीही गोष्ट असू द्या, कुठलीही गोष्ट असू द्या, परमार्थात असू द्या, प्रपंचात असू द्या, समाजामध्ये कार्य करत असतानाची असू द्या, कुटुंबामध्ये कार्य करत असतानाची असू द्या, कुठलीही गोष्ट त्याच्या मनासारखी झाली की मग माणसाला आनंद वाटतो. पण मनाविरुद्ध झाली की लगेच माणसाच्या मनामध्ये, पिंडामध्ये राग येतोय. म्हणजे जेवत असताना सुद्धा जेवण जर त्याच्या आवडीप्रमाणे जर झालं, चांगल्या चवीचं जर झालं, तर तो आनंदाने खात असतो. पण कधीतरी धावपळीमध्ये मीठ कमी जास्त होतंय किंवा त्या कधीतरी बेचव होतंय एखाद दिवशी. आता मीठ कमी झालं तर मागून घेता येतंय ना, किंवा एखाद्या दिवशी मीठ जास्त झालं तर शांतचित्ताने जे काही जाईल, जेवढं जाईल तेवढं खाऊ शकतो ना आपण. पण त्या ठिकाणी सुद्धा जरा राग आला आणि राग आल्याबरोबर जो ताट भिरकवला, ऍक्च्युली संत विचारामध्ये जी माणसं असतात ना, संतांच्या परमार्थामध्ये जी माणसं असतात ना, संतांच्या विचाराने चालणारी जी माणसं असतात ना, त्यांच्या पुढे एकदा काय ताट आलं ना की ते ताट म्हणजेच अन्न हे ब्रह्म आहे अशा पद्धतीने ते सेवन करत असतात. वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवण होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म. किंवा समर्थांनी सांगितल्याप्रमाणे हरिचिंतने अन्न सेवित जावे. त्या हरीचं चिंतन करता करता, त्या श्रीरामाचं चिंतन करता करता, त्या पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करता करता तो अन्न ग्रहण करत असतो. आणि मग ते कसंही जरी असलं तरी तिथे काय एवढं विशेष काय वाटत नाही. उदाहरणार्थ तुकाराम महाराजांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. मेहुणा ज्या वेळेला त्यांच्या घरी आला होता, तुकाराम महाराजांच्या घरी, त्या वेळेला त्या बाईला झालं, त्या तुकाराम महाराजांच्या पत्नीला काय करू आणि काय ठेवू, माझा भाऊ एवढ्या दिवसातून आलाय जेवायला. आणि असा अति उत्साह झाला का आपल्याला माहिती आहे काहीतरी घडतंय. अति उत्साह झाला की मग काहीतरी टाकायचं विसरते. हो, आणि तेच झालं. हे करू की ते करू, काय पदार्थ बनवू, काय जेवायला घालू माझ्या भावाला. आणि नेमकं सगळ्या भातापासून तर डाळीपासून तर भाजीपासून सगळ्यामध्ये कशातच मीठ टाकलं नाही, मीठच टाकायचं विसरले. सगळं आळणी. महाराज जेवायला बसले, त्यांचा मेवढाही जेवायला बसला, पण महाराज काही बोलत नाही तर मेवणा बोलणार कसं काय की ताई भाजीमध्ये किंवा डाळीमध्ये किंवा भातामध्ये मीठ नाहीये म्हणून. आता महाराजांनी जे काही जेवायचं अन्न हे पूर्ण ब्रह्म, 2-3 वाड्या ज्या काही जेवायच्या ते जेवले महाराज. पाणी घेतलं हातावर. तो मेवणा त्यांच्याकडे बघतच बसला. त्याला एक वाडी संपेनाशी झाली. चवीने खात होता ना. कशी तरी एक वाडी आपला जेवला तो आणि त्यांनी हात धुतले. ज्या वेळेला तुकाराम महाराजांची पत्नी त्या आई ज्या वेळेला जेवायला बसल्या त्या वेळेला त्यांना कळलं की एकही
पदार्थामध्ये मीठ नाहीये, आणि मग त्या भडकल्या कोणावर? महाराजांवर. म्हणजे तुम्हाला नाही सांगता आलं काय? माझा दादा पाहुणा होता, तो नाही सांगू शकत, पण तुम्ही तरी सांगायचं ना. महाराज बोले, आम्ही खाल्लंच नाही. ज्यांनी खाल्लंय त्याला विचारा, काय खातो आम्ही, कसं या सांगावे. ज्यांनी खाल्लंय ना त्या पांडुरंग परमात्म्याला विचार, बाबा काय कमी होतं त्याच्यामध्ये. आणि अशा स्थितीमध्ये ज्या ठिकाणी राहतात ना, त्या ठिकाणी त्या संसारामध्ये आनंद असतो, सुख असते. आणि संतांना तेच अभिप्रेत आहे, संतांनाही हेच अभिप्रेत आहे की जरा जर कुठे काही झालं की माणूस लगेच रागात येतोय, तो राग तिथे येता कामा नये, तो क्रोध तिथे येता कामा नये. जरा मीठ कमी जास्त काय झालं की लगेच तो ताट भिरकवतोय. बरं, भिरकवलेला ताट बाजूला कुठे गेलं तर बरं, तिच्याच अंगावर गेलं तर, आणि तिच्याच अंगावर जोरात भिडकवलं तर मग जे काही होईल त्याची फळं कोणाला भोगायला लागतील. सहज रागातून मनुष्य काहीतरी करून उठतोय. खेडेगावामध्ये त्यावेळेला काय एवढे लादी बिदी काही जास्त नसायची, क्वचितच असे कमी घरांना अशी लादी वगैरे लावलेली असायची. नाहीतर जमीन करून असं ते सारवडच असायचं जास्त करून. पण ज्या वेळेला ती लादी लावली, लादी पण गावामध्ये काहीतरी एक वेगळ्याच प्रकारची, तो अभिमान पिंडात होता ना त्याच्या, की गावात लादी नाही, अशी आमच्या घराला लादी आहे, अशी लादी मी माझ्या घराला लावले. आणि पाहुणी मंडळी अशी बसलेली होती, ओटीवर बसलेले होते. तेवढ्यात त्याचाच मुलगा आला बाहेरून कुठून तरी खेळून, पायाला कुठेतरी शेर लागलं होतं. ते त्यालाही माहिती नाही. आल्यानंतर ज्या वेळेला लादीला ते लागलं, त्यावेळेला क्षणाचा विचार न करता अशी कानाखाली आणली, तो मुलगा त्या ठिकाणी चक्कर येऊन पडला. त्यावेळेला ती पाहुणी मंडळी बोलली, अहो लादी प्रिय आहे तुम्हाला की तुमचा मुलगा प्रिय आहे तुम्हाला? म्हणजे अभिमान एकदा माणसाच्या पिंडामध्ये आला की तो लगेचच कशा प्रकारचे कार्य करतोय ती जाणीव समर्थने या ओळीमध्ये करून दिलेली. अभिमाने उठे मत्सर, मत्सर ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. आणि एकदा काय तो क्रोध माणसाकडे आला, एकदा काय तो राग माणसाकडे आला की मनुष्य जरा सुद्धा विचार करायला मागत नाही, काहीतरी त्याच्याकडून अपराध घडून बसतोय. मग घर आपले, संसार आपला आहे, आपल्याला करायचं आहे. देवाने देह सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे दिलेला आहे, याचा विचार आपण केला पाहिजे. रागाच्या भरामध्ये कुठल्याही प्रकारे वेगळा असा निर्णय न घेता मला देवाने देवाची ओळख करून घेण्यासाठी नवे तर परमार्थ माझ्याकडून घडावा, देवाचं स्तवन माझ्याकडून घडावं म्हणून हा नरदेह दिलेला आहे. आणि कार्याकारण ऋणानुबंधाच्या गाठी आहेत म्हणून हा संसार आहे. एकमेकाचे ऋण एकमेकांवर आहेत ते फेडण्यासाठी कर्मयोगे सकळ मिळाली. ही कशी मिळाली? सगळी कर्मयोगी मिळालेली आहेत. ऋणानुबंधाच्या गाठी म्हणून सगळे एकत्र मिळालेले आहेत. गुण्या गोविंदाने राहावं, चांगल्या प्रकारे कार्य करावं, चांगल्या प्रकारे संसार करावा, उत्तम प्रकारे संसार करावा, उत्तम प्रकारे परमार्थ करावा. आणि हे सगळं करत असताना हे सगळं देवाचं आहे म्हणून जर करत राहिलो, त्या पद्धतीने जर स्वीकारलं तर नक्कीच प्रत्येक वेळेला माणसाकडे नम्रता असणार, क्रोध राग हा विषय त्या ठिकाणी नसणार. म्हणून समर्थाने ते मांडलेलं आहे. अभिमानच येऊ देऊ नका, म्हणजे मत्सर येणार नाही. मत्सर आला नाही तर तिरस्कार येणार नाही. तिरस्कार आला नाही तर पुढे राग किंवा क्रोध निर्माण होणार नाही. अन्यथा एकदा काय मत्सर आला, एकदा काय अभिमान आला की अभिमानातून मत्सर येतोय, मत्सरातून तिरस्कार येतोय, आणि मग क्रोध आपल्याकडून कशा प्रकारे कार्य करून घेतोय ह्याचं चिंतन आपल्याला अजून करायचं आहे. करूया आपण भाग क्रमांक 118 मध्ये. तत्पूर्वी झालेली सेवा समर्थ चरणी अर्पण करून आजच्या या भाग क्रमांक 117 या भागाला, या सेवेला या ठिकाणी आपण पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.